नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या आध्यात्मिक प्रवासात। आज आपण भेट देणार आहोत पुणे जिल्ह्यातील नारायणपूर येथील पवित्र आणि विलक्षणीय स्थळ श्री दत्त मंदिर। हे केवळ मंदिर नाही, हे एक अनुभूतींचं स्थान आहे, जिथं केवळ देवदर्शन होत नाही तर मन शांती आणि आत्मिक समाधान देखील मिळतं। स्वागत आहे आपल्या VS व्लॉग चॅनल वरती। तर चला मंडळी, आता तुम्हाला मी मंदिराची ओळख करून देतो। नारायणपूर एक ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचं ठिकाण। याच ठिकाणी उभारलेलं आहे अत्यंत श्रद्धेने पूजलं जाणारं श्री दत्त मंदिर। या मंदिरात एक विशेष गोष्ट आहे, ती म्हणजे इथली मूर्ती। आपण बहुतेकदा दत्त मूर्ती त्रिमुखी पाहतो, पण येथे आहे एकमुखी दत्तात्रय। ही एकमुखी मूर्ती खूप दुर्मिळ आहे आणि तिचं आध्यात्मिक महत्त्व खूप मोठं आहे। एकमुखी दत्त म्हणजे एकतेचं, एकाग्रतेचं आणि अंतर्मनाशी निगडीत असलेलं प्रतीक। ती मूर्ती पाहताना असं वाटतं की ती तुमच्याकडे पाहते, शांतपणे समजून घेते। म्हणतात ना, दत्तगुरु तुमच्या अंतर्मनाला स्पर्श करतात। इथे आल्यावर तुम्हाला तो अनुभव अगदी स्पष्टपणे मिळतो। आणि दत्त जयंतीच्या दिवशी तर मंदिरात जत्रेसारखी गर्दी असते। संपूर्ण परिसर उजळून निघतो। रात्रभर जागरण, नामस्मरण आणि विविध धार्मिक कार्यक्रम यामुळे संपूर्ण गावाचं एकच प्रकारच्या भक्तिमय लयीन झुलतं। याच मंदिरातील भिंतीवर गुरुचरित्रांचे 51 अध्याय रेखाटलेले आहेत। यामध्ये प्रत्येक अध्यायामध्ये काय काय झाले आहे ते चित्र स्वरूपात दाखवलेले आहे। भाविक हे सगळं अतिशय कुतूहलाने पाहत असतात। नारायण महाराज हे विविध समाजकार्यात नेहमी अग्रेसर असायचे, जसं की सामुदायिक विवाह सोहळ्याला त्यांनी कायम प्रोत्साहन दिलं। गावोगावी आपल्या शिष्यांच्या माध्यमातून त्यांनी व्यसनमुक्ती चळवळ, सामुदायिक शेती असे उपक्रम राबवले। नारायण महाराजांनी भारतातील 4 दिशांना 4 दत्तधाम बांधले। वयाच्या 85 वर्षी 9 सप्टेंबर 2024ला नारायण महाराजांचे निधन नारायणपूर येथेच झाले। येथे येऊन गेलेल्या भक्तांचे अनुभव तर असे आहेत की येथे येणारे अनेक भाविक सांगतात की इथं आल्यानंतर काहीतरी बदल घडतो मनात। एक विलक्षण शांतता, जणू एखाद्या थांबलेल्या क्षणात तुम्ही गुंतून जाता। काही लोक म्हणतात संकटातून सुटका झाली, काही म्हणतात आरोग्य मिळालं, पण सगळे एकमताने सांगतात इथं काहीतरी पॉझिटिव्ह एनर्जी आहे। तसेच येथे प्रत्येक येणारा भाविक मंदिरात प्रसाद, निवास, ध्यान, सेवा आणि सतत स्वच्छता यावर भर दिला जातो। येथील सेवेकरी श्रद्धेने काम करतात, कुणीही मोबदला घेत नाही। मंदिराचा खर्च भक्तांच्या दानधर्मावरती आणि सेवाभावावरती चालतो। तर मित्रांनो, जर तुम्ही अध्यात्मात रस घेत असाल किंवा आयुष्यात एका सकारात्मक वळणाची गरज भासत असेल तर नारायणपूरचे श्री दत्त मंदिर एकदा तरी अनुभवायलाच हवं। तुम्ही इथं आलात की एक वेगळीच ऊर्जा घेऊन परत जाल, ही माझी खात्री आहे। तुमच्याही आयुष्यात जर दत्तगुरूंची कृपा असावी अशी इच्छा असेल तर इथे या, गाभाऱ्यात डोळे बंद करून शांत बसून राहा, उत्तर तुम्हाला आपोआप मिळतील। जर हे व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मंडळी, लवकरच अशाच पवित्र ठिकाणांची माहिती घेऊन परत येईल। जय गुरुदत्त। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।